कारण राज्यातल्या 7 जिल्ह्यांमध्ये पाणी विषारी असल्याचा धक्कादायक अहवाल समोर आलाय। भूजलात विषारी पदार्थ मिसळलेले असल्याचं धक्कादायक वास्तव केंद्र सरकारच्या एका अहवालातून उजेडात आलंय। पाहूया। नुसार पिण्याच्या पाण्यातील नायट्रेटची मर्यादा 45 मिलीग्रॅम प्रति लिटर निश्चित केली आहे। राज्यातल्या पाण्यात हे प्रमाण अधिक आढळलंय। केंद्रीय भूजल मंडळाच्या वार्षिक भूजल गुणवत्ता अहवाल 2024 मध्ये हा धक्कादायक खुलासा करण्यात आलाय। राज्यातल्या कोणत्या जिल्ह्यांमधील पाणी विषारी आहे पाहूयात। वर्धा, बुलढाणा, अमरावती, यवतमाळ, नांदेड, बीड आणि जळगाव। विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील नागरिकांना सावध करणारा हा अहवाल आहे। नायट्रेट युक्त पाण्यामुळे कोणते आजार होऊ शकतात ते देखील पाहूयात। पोटाचा कॅन्सर, लहान मुलांमध्ये ब्लू बेबी सिंड्रोम, जन्मदोष, जन्मजात व्यंग हे आजार होऊ शकतात। गेल्या जवळपास 20 ते 25 वर्षांमध्ये आपल्या राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये रासायनिक खताचा वापर वाढला। ग्रामीण भागामध्ये हे प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आहे की ज्याचं मेजरमेंट काही होत नाही। भाजीपाला असो किंवा ऊस आणि द्राक्ष, डाळिंब यासारखे पिकं असो। आणि दुसरं आहे ते सांडपाणी व्यवस्थापन जे आहे ते जे योग्य पद्धतीने होत नाही, त्यामुळेही भूजलामध्ये सांडपाण्याचं आढळून येतं, सांडपाणी मिसळल्याचं। हे दोन मोठे धोके आहेत की ज्याच्यामुळं नायट्रेटचं प्रमाण देशातल्या तब्बल 38 कोटी लोकांचं आरोग्य धोक्यात आहे। त्यामुळे पिण्याचं शुद्ध आणि स्वच्छ पाणी नागरिकांना पुरवण्यासाठी सरकारनंही काही उपाय योजायला हवेत। रिपोर्ट साम टीव्ही न्यूज।